उजळण्या पुन्हा सोनेरी रयतेचा मगरुरी माझ वाढला आघाडी सत्तेचा एक लक्ष विकासाचा भाजप पक्षाचा एकमेव पक्ष श्रेष्ठ एकमेव तत्वनिष्ठ एकमेव बलाधीष्ठ भारताचे भविष्य एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा एकमेव तत्वनिष्ठ भाजपा एकमेव बलाधीष्ठ भाजपा भारताचे भविष्य भाजपा अवकळा पसरली राज्यावरी वैभवे लया गेली ही ज्ञाना शिवबा ज्योतिबाची देवभूमी आज हळहळली इथे अमृतचा भाट्यावरी सावित्रीच्या लेकी आल्या पूज्य बाबासाहेबांच्या संविधानावर कपटी छाया चल आज करू संकल्प विकासाचा हातात घेऊन हात चालू मोदीजींचा एकमेव पक्ष श्रेष्ठ एकमेव तत्वनिष्ठ एकमेव बलाधीष्ठ भारताचे भविष्य एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा एकमेव तत्वनिष्ठ भाजपा एकमेव बलाधीष्ठ भाजपा भारताचे भविष्य भाजपा आक्रोश साधला मनी होऊ दे भावनांचा उद्रेक हा लढा नसून विजयापुरता परिवर्तनाचा संकेत बीजापरी लाचखोरी भ्रष्टाचारी वाढली किती लवासानी आदर्श घोटाळे गिनतीच नासरली बीजापरी लाचखोरी भ्रष्टाचारी वाढली किती लवासानी आदर्श घोटाळे गिनतीच नासरली इथे हेकेखोरी अन मुजोरीने परिसीमा आज लांघली गिळंकृत धरणे सरकारी योजनेची होळी पेटली ही संधी चालून आली हात दे मतदाता ध्वज उंच गगनी लहरू दे भाजप विजयाचा एकमेव पक्ष श्रेष्ठ एकमेव तत्वनिष्ठ एकमेव बलाधीष्ठ भारताचे भविष्य एकमेव पक्ष श्रेष्ठ एकमेव तत्वनिष्ठ एकमेव बलाधीष्ठ भारताचे भविष्य एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा एकमेव बलाधीष्ठ भारताचे भविष्य एकमेव पक्ष श्रेष्ठ एकमेव तत्वनिष्ठ एकमेव बलाधीष्ठ भारताचे भविष्य एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या मतदारसंघाचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय पृथ्वीराज बाबा या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय मिलिंद भैया राम अण्णा दिलीप दादा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आदरणीय
वहिनी अश्विनी वहिनी, मगरताई, दीपक मोहिते भाऊ, आमचे मित्र ॲडव्होकेट सुरजित चव्हाण, शिवाजी नाना मगर पाटील, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले इंद्रजित पवार, डॉक्टर विनायक माडिक, दीपक मन्ने आणि उपस्थित सर्वच माझ्या भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, महिला बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी आपला फार वेळ घेणार नाही, कारण आज शनिवार आहे आणि मारुती रायाचा वार आहे आणि त्याचं दर्शन घेऊन भारतीय जनता पार्टीचा पलूस तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ हा पहिलाच आहे आणि इथं पहिलाच शुभारंभ मारुती राजा चरणी आम्ही नमस्कार अर्पण करून तिथे नारळ फोडला. खरं म्हणत ही एक शुभ संकेत आहे, कारण भारतीय जनता पार्टीचं आज बघितलं तर सगळ्या महाराष्ट्रात बोलबाला आहे. ज्या महाराष्ट्रात आपल्याला एकेकाळी सुरुवात भारतीय जनता पार्टीची झाली, ती भारतीय जनता पार्टी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अतिशय डौलानं काम करते. मग त्या नगरपालिका असू देत, महानगरपालिका असू देत किंवा येणाऱ्या आता चालू झालेल्या जिल्हा परिषदा असू देत, काय एवढा प्रतिसाद मिळतोय हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण भारतीय जनता पार्टी हा एकमेव आशेचा किरण ह्या सर्वसामान्य माणसांच्या मनात राहिलेला आहे. आपण मत इतर पक्षाला का द्यायचं? कारण भारतीय जनता पार्टीनं सगळे समावेशक असं राजकारण केलं, समाजकारण केलं. महिला असू देत, ज्येष्ठ नागरिक असू देत, आपल्या कॉलेजला जाणाऱ्या मुले असू देत, युवक बंधू असू देत, या सगळ्यांना एक चांगला आधार तयार केला. आणि सरकारची धोरणं तरी कशी आहेत, एकेकाळी जलयुक्त शिवारची योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली. आताच मिलिंदभाईंनी उल्लेख केला, दिवसा वीज या शेतकऱ्यांच्याकडे खूप मागणी होती, ती दिवसा वीज देखील आज आमच्या कुंडल सबस्टेशननं चालू केली. अशा एक ना अनेक योजना, मग त्या वर्ग 2चं वर्ग 1 करण्यासाठी योजना असेल, बावनकुळे साहेबांनी अतिशय दिलासादायक योजना चालू केल्या, त्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांची अडचण दूर झाली. मग या सगळ्या योजना चालू असताना आपण दुसऱ्या पार्टीकडे का म्हणून जायचं? हा सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, नागरिकांना पडलेला प्रश्न होता आणि त्यातून एकच उत्तर द्यायचं की याच्यावर पर्याय शोधायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचे आपण पाठीमागे राहिलो तर निश्चितपणानं महाराष्ट्रात एक नवीन एक उदयास येणारं चांगलं सरकार असेल. वर केंद्रात भारतीय जनता पार्टी आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी आहे, येणारी जिल्हा परिषद देखील भारतीय जनता पार्टीची असली तर खूप मोठा निधी या जिल्हा परिषदेत येईल आणि प्रसंगी त्रिस्तरीय जी पंचायत राज व्यवस्था आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा, त्या चांगल्या सक्षम होतील आणि तळागाळापर्यंत हा विकास मुरेल. आणि आपल्याला माहिती आहे, आम्ही गेल्या वर्षी बाबा 4 जण सदस्य होतो. आम्ही होतो, अश्विनी वहिनी होत्या, नितीन बाबा होतो, सुरेंद्र भैया होतो. ही तरुण सदस्य तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जिल्हा परिषद पाठिंबा मिळव. जिल्हा परिषदेची अतिशय चांगली कामं या मतदारसंघात झाली, हे कोणी विसरणार नाही. तळागाळापर्यंत आम्ही पोहोचलो. हा विकास लोकांच्यापर्यंत कसा पोहोचेल हे आम्ही बघितलं आणि लोक देखील आम्हाला साथ देत होती. कोट्यवधी रुपयाची कामं जिल्हा परिषदेच्या काळात झाली. त्यामुळे हे विसरून चालणार नाही. आज आम्ही पुन्हा आत्मविश्वासानं तुमच्या समोर येतोय की मागच्या वेळेला जसा कौल आम्हाला दिला तसाच आत्ता कौल द्या. ह्याच्यापेक्षा आणखी दुपटीनं तिपटीनं विकास करून दाखवू. लोक सर्वांना बरोबर घेऊन, आबाल वृद्धांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, महिलांना, सगळ्यांना बरोबर घेऊन विकास काय असतो, पलूस तालुक्यातलं मागं पडलेलं विकासाचं गाडं हे आपण पुढे नेण्याची व्यवस्था या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निमित्तानं करू. निश्चितपणानं आपले चांगले उमेदवार दिलेले आहेत. अश्विनी वहिनी आहेत, आपल्या मगरताई आहेत, तसेच दीपक मोहिते आहेत. या दीपक भाऊनी तर सगळ्यांनी या योजना अनुभवी आहेत आणि योजना कशा तळागाळापर्यंत पोहोचवायच्या याचा एक चांगलं नॉलेज आहे. निश्चितपणानं तुम्ही डोळे झाकून आमच्या पाठीमागे उभं राहा. खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास या पोलीस तालुक्याचा निश्चितपणानं होईल आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जसं मागच्या वेळेला तुम्ही साथ दिली तसं पुढच्या या वेळेला देखील साथ करा. आपापसातील मध्येच बाजूला जरा माहिती आपल्याला जरा या गावामध्ये नाराजी होती, कारण प्रत्येकाला वाटणं साहजिकच आहे
भारतीय जनता पार्टीकडे ओढाच एवढा लोकांचा आहे, प्रत्येकाला आपल्याला तिकीट मिळेल असं वाटतं, पण पार्टीनं सर्वे बघूनच तिकीट दिलं. पण थोडी नागाराजी आपण कमी करूया. निश्चितपणाने एकदा निर्णय घेतला की आपण कामाला लागूया. येणाऱ्या प्रत्येक संधी आमच्या डोक्यात आहेत की प्रत्येक संधी आपल्या युवकांपर्यंत पोहोचेल आणि युवकांना कसं बाहेर काढायचं, युवकांना कसं संधी द्यायचं हेच आमच्या डोक्यात आहे. निश्चितपणानं थोडे दिवसातच हे नाराजी दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दुदंडी मतदारसंघ पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात बहुसंख्येने कसा येईल याचीच व्यवस्था आपण सगळ्यांनी करावी. खूप मोठ्या प्रमाणात आपण खूप मोठ्या संख्येनं या प्रचार शुभारंभाला आपण उपस्थित राहिलात. आपल्याला सगळ्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देऊन माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या विभागाचे नेते आदरणीय बाबा आपल्याला मार्गदर्शन करतील. आजच्या या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं ते आदरणीय क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ, कामगार नेते माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शिवाजी नाना मगर पाटील, तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष मिलिंद भाई पाटील, ॲडव्होकेट सूर्यजित चव्हाण, जयवंत मगर पाटील, अनिल भाऊ लाड, जिलेशाबा साळुंके, रामचंद्र पाटील म्हणजे राम अण्णा, त्याचप्रमाणे नागराळचे दिलीप दादा, अनिल मोहिते, दीपक मदने, विनायक महाडी, रामचंद्र नाना वरुडे, दीपक मोहिते, शंकर पाटील अण्णा, जयप्रकाश साळुंके, क्रांती कारखाना संचालक, संपत काका सावंत, दिलीपराव जाधव, शिवाजीराव श्रेआबा, त्याचप्रमाणे या गावचे नेते अतुल पाटील, त्याचप्रमाणे प्रशांत दमामे, अभिजित मोहिते, प्रवीण तात्या नलवडे, आशिष चव्हाण, अभिजित मोहिते, संग्राम पाटील, चेतन पाटील, रामण्णा, त्याचप्रमाणे तानाजी जाधव आणि या मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अनिताताई जयवंत मगर पाटील. उठून नमस्कार करा. दुदंडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार अश्विनीताई श्रीरंग पाटील आणि रामानंद नगर पंचायत समिती गणाचे उमेदवार दीपक मोहिते, हे असे आपले 3 उमेदवार या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी मी आपल्याला एकच विनंती करणार आहे की भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते असतील त्यांनी प्रत्येकाच्या घरात पोहोचलं पाहिजे, आपली भूमिका समजावून सांगितली पाहिजे आणि प्रत्येक उमेदवाराला थोडा इतिहास बघूला आहे. अश्विनीताईने आमच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम केले. शिवाजी नाना मगर पाटील ह्या जिल्हा परिषदेच्या अनिताताई मगर पाटील ह्या सूनबाई आणि नानांनी या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले, कामगार चळवळीमध्ये मोठं काम केले, त्यांना पण या ठिकाणी इतिहास आहे. त्याचप्रमाणे आमचे दीपक मोहिते आहेत, सभापती म्हणून अतिशय चांगलं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि चांगले उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. आमचे मिलिंद भाई बी या ठिकाणी इच्छुक होते, ते तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत. शरद भाऊ, संग्राम, आम्ही सगळी एकत्र बसलो आणि त्यावेळेला उमेदवारी देताना गावाची लोकसंख्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा झाल्यानंतर मागं पुढं सरायचं ठरल्यानंतर ठीक आहे म्हटले, मी अर्ज सुद्धा भरत नाही. मग मिलिंद भाईंना अर्ज जिल्हा परिषदेला भरला नाही. त्या ठिकाणी अश्विनीताईंचा अर्ज आपण या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातच पंचायत समितीला त्या ठिकाणी भरला. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की ही कुटुंब एक निष्ठा परंपरा असणारी सगळी कुटुंब आहे. शिवाजी नाना आता या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते, परंतु आजपर्यंतचा राजकीय प्रवास संपतराव चव्हाण साहेबांच्या पासून, संपतराव देशमुखांच्या पासून आता अरुण अण्णा माझ्यापर्यंत, ह्या कुटुंबानं कधी आम्हा मंडळींना अंतर दिलं नाही. हा इतिहास आहे. त्यामुळं
या ठिकाणी काम करत असताना ताकदीची माणसं, नवीन माणसं सगळी बघून आपण या ठिकाणी कामाची संधी या ठिकाणी दिलेली आहे. अतुलने सांगितलं की या गावात 2-3 उमेदवार मागितले होते दोघा ठिकाणी. पुंदीला सोडायला नको होतं, परंतु आम्ही सगळी बसल्यानंतर काय ऍडजस्टमेंट झाल्या नाही. परंतु गाव आम्ही सोडणार नाही. या गावावर माझं एकतर्फी प्रेम आहे. मी परवा या गावामध्ये 70 लाख रुपयाची उद्घाटन केले रस्त्याची, बरोबर आहे का? 70 लाख काय प्रश्न? आणि अजून 7.5 कोटी रुपये बजेटमध्ये मी आता धरलेत. पुंदी दुदंडी रस्ता 7.5 कोटी रुपये धरले. आमच्याकडे सत्ता असू दे नसू दे अव्यात कामं करत असतो. गेल्या 30-35 वर्षामध्ये आपण पार्टी इकडे तिकडे कधी हलू दिली नाही. अरुणांना असतील, मी असतील, अत्यंत ताकदीने या भागातली कामं आम्ही केली. संग्राम जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी अश्विनीताई जिल्हा परिषद सदस्य मदत केली. ज्या ज्या ठिकाणी आमच्याकडे सत्ता असली नसली तर काही फरक पडत नाही. आणि मी कुठलाही अधिकारी शक्यतो माझा डावलण्याचा कधी प्रयत्न करत नाही. परंतु या गावातल्या कार्यकर्त्यांनी खंत बोलून दाखवली की आम्हाला कुठंतरी मोजलं पाहिजे. 100% तुम्हाला कुठंतरी शासकीय ह्याच्यामध्ये आम्ही मोजू. आम्ही सगळी बसू, चर्चा करू आणि पुंदीत एखाद्या आपल्याला सगळ्यांनी मिळून एखाद्या कार्यकर्त्याचं नाव सांगितलं तर त्या कार्यकर्त्याला आपण 100% न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे काय झाले, साक्षीनं नारळ या ठिकाणी या ठिकाणी या गावात आल्यानंतर नेहमी हनुमातात्यांची आठवण होती. कारण सुरुवातीच्या काळात कोण असू दे नसू दे तात्या जाहिरात घेणार, घरोघरी वाटत बसणार आणि आम्हाला म्हणणार जाहिराती वाटायचं काम संपले. एवढी साधी माणसं होती. परंतु हे गाव अतिशय चांगलं आहे. त्या गावानं आम्हाला ताकद दिली, मदत केली. अजून सुद्धा गाव हे ताकद देणार आहे. परंतु शिवानंदा सांगतो तुम्हाला, ह्या गावाचं मताधिक्य सगळ्या मतदारसंघात तुमच्या जिल्हा परिषद जास्त असेल भाजपला. आम्ही आज काही बोलत नाही काय अतुल. हा, त्यामुळं इथली काम करणारी यंत्रणा जी आहे ती छुपी आणि मोठी यंत्रणा आहे. आणि खर तर आता प्रशांत बी आपल्या पार्टीत आल्यामुळं जरा चकाकी आली थोडी. हा, त्यामुळं प्रशांत सुद्धा शासकीय कामामध्ये जिथं जिथं गावात कामं धरता येईल तिथं आम्हाला मागं लागून कामं धरण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रशांतचं वैशिष्ट्य अतुल काय आहे, शरद भाऊ कुठल्या बी जिल्ह्यात डेप्युटी कलेक्टरला फोन लावा, प्रशांतचा दोस्त निघणार असतो. कुठल्या बी जिल्ह्यात जावा महाराष्ट्रात, प्रांत कुठला बी असू द्या, प्रशांतचा दोस्त आहे. त्यामुळं आमची बी काही कामं थटली तर आम्ही प्रशांतला सांगतो अतुल. त्यामुळं इथं जास्त काय बोलणार नाही. परत आपला एक दौरा या ठिकाणी होईल. शरद भाऊंना बी बैठक आहे. शरद भाऊंच्या बी मंडळीची त्या ठिकाणी उमेदवारी आपण कुंडलमध्ये जाहीर केलेले. मला सगळ्यांना विनंती करायची आहे, त्या मतदारसंघात सुद्धा काही पायी पाहुणे जवळची मंडळी असतील त्यांना सगळ्यांना सांगून तिथंही आपल्याला सगळ्याला मदत करायची आहे. पलीकडं आपण आपल्या आरेमानांच्या मुलाला बाबूला त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची तिकीट उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळं आपले उमेदवार फार चांगले आहेत, अडचण कुठं नाही आहे. तर मी परत एकदा आपल्या सगळ्या उमेदवारांना चांगल्या मतानं विजय करा आणि गावात जास्तीत जास्त मतानं कसं मताधिक्य देता येईल ते बघा. आणि अतुल कोण रुसला असेल फोगला असेल तर त्याला मला बोलवून घ्या अतुल, आणि त्याला सांगा काय जाळ काढायची बाबाची कापडं फाडून काढूया. परंतु ह्या ठिकाणी रुसायचं कोणी नाही आणि रुसून आपल्याला चालणार नाही. आपण सगळे अडचणीच्या काळात मदत करणारे कार्यकर्ते आहोत आणि कधी गट तट पार्टी आपण सोडून कधी कुणी काम केलं नाही. त्यामुळे सगळ्यांना रुसवे फुगवे असतील ते काढून, कोणाला माझी गरज लागते, कोणाला
शरद भाऊची लागते सगळ्याला सांगून आम्हाला सांगा, आम्ही सगळ्या दुरुस्त्या करतो आणि परत एकदा आपल्या तिन्ही उमेदवारांना चांगल्या मतानं विजय करावं एवढी विनंती करून माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.